पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वसई विरार शहरातील दरड प्रवण आणि भूस्खलनाच्या धोक्यातील भागांबाबत महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी दरम्यान घडलेल्या दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेता यंदा संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. वसई विरार महानगरपालिकेने शहरातील तब्बल 33 ठिकाणांना अतिसंवेदनशील आणि दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रभाग समिती F अंतर्गत धानिव पेल्हार परिसर आणि प्रभाग समिती G अंतर्गत वालीव परिसर सर्वाधिक धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. वसई विरारमधील अनेक भाग डोंगराळ स्वरूपाचे असून डोंगर पायथ्याशी आणि टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या आहेत. काही भागांत डोंगर पोखरून अनधिकृत चाळी आणि बांधकामे उभारण्यात आल्याने भूस्खलनाचा धोका अधिक गंभीर बनला आहे. दरवर्षी मुसळधार पावसात दरडी कोसळणे, माती वाहून जाणे आणि घरांना तडे जाण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही मोठा धोका निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेने व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविली असून त्या अंतर्गत 33 संवेदनशील भागांची यादी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दीपक सामंत यांनी दिली. प्रमुख दरड प्रवण भाग प्रभाग समिती F अंतर्गत संतोष भवन, शिर्डीनगर, काजूपाडा, वलईपाडा, आझादनगर आणि गाडगापाडा या भागांचा समावेश आहे. प्रभाग समिती B अंतर्गत विरार पूर्वेतील मोरेगाव, डोंगरी, कारगिल नगर आणि टेपाचा पाडा हे भाग धोकादायक घोषित करण्यात आले आहे. प्रभाग समिती C अंतर्गत जीवदानी पाडा, अण्णापाडा, राक्षसी पाडा आणि साईनाथ झोपडपट्टी या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रभाग समिती G अंतर्गत वालीव परिसरातील बिलालपाडा, अलंगपाडा, सातिवली, डोंगरी, राजवली, वागरालपाडा आणि जानकीपाडा या भागांना अतिसंवेदनशील मानण्यात आले आहे. महापालिका आयुक्त पृथ्वीराज BP यांनी महिन्याभरापूर्वीच संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता प्रशासनाकडून जनजागृती मोहीम, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, संरक्षण जाळ्या बसविणे तसेच आवश्यक ठिकाणी नागरिकांच्या स्थलांतरांची तयारी करण्यात येत आहे. दरड प्रवण भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते अशी भावना अनेक रहिवासी व्यक्त करत आहेत. काही कुटुंबांनी तर मुसळधार पावसात रात्री जागून काढण्याची वेळ येत असल्याचे सांगितले. एका बाजूला शहर झपाट्याने विस्तारत असताना दुसऱ्या बाजूला अनियोजित बांधकामे आणि डोंगरावरील वाढती वस्ती ही भविष्यात मोठी आपत्ती ठरू शकते अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. यंदाचा पावसाळा किती तीव्र असेल हे येणारा काळ ठरवेल. मात्र प्रशासनाची सतर्कता आणि नागरिकांची खबरदारीच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.